नमस्कार, आगळी वेगळी रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे। आज आपण इथे बघतोय रेस्टॉरंट पद्धतीने जीरा राईस कसा बनवायचा बघत आहे। यापूर्वी मी मूग डाळीचा भात केलेला आहे, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये देते, तुम्ही जाऊन नक्की बघा, म्हणजे तुम्हाला ते सुद्धा शिकायला मिळेल। तर इथं रेस्टॉरंट पद्धतीने आपला जीरा राईस बनवून तयार होतो, अगदी मोकळा सुटसुटीत होतो। तर या व्हिडिओमध्ये पुढे मी एक टिप्स दिली आहे, ते तुम्ही नक्की बघा, म्हणजे तुम्हाला हा व्हिडिओ संपूर्ण बघायचा आहे आणि जे टिप्स मी दिली ती फॉलो करा। चला तर मग इथे आपण जीरा राईस रेस्टॉरंट पद्धतीने बनवायला सुरुवात करूया। पण त्या अगोदर जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर आगळी वेगळी रेसिपीला सबस्क्राइब करायला विसरू नका आणि त्याचबरोबर बेल आयकॉनवर हिट करून ऑल सिलेक्ट करा। चला तर मग आपण जीरा राईस बनवायला घेऊया। तर जीरा राईस बनवण्यासाठी इथं हा बासमती तांदूळ मी 1.5 वाटी घेतला आहे आणि अर्धा तास भिजत ठेवलं होतं। आता अर्धा तास झाला आहे, यातील पाणी मी निथळून काढलं। इथं मी बासमती हा लांब दाण्याचा तांदूळ वापरत आहे आणि साहित्य म्हणजे फार कमी लागते। आपल्याला जिरे लागणार आहे, कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ। इथं नाही दाखवत कारण की आपण बनवत्या वेळेस घेऊया। चला तर मग आपण जीरा राईस बनवायला सुरुवात करूया। तर इथं गॅसवर मी कढईमध्ये इथं 2.5 ग्लास पाणी घेतलं मी आणि पाण्याला आता दणकून उकळी काढून घ्यायची। त्यासोबत मी इथं 1 चमचा तेल घालून घेते, कारण तेलामुळे काय होते, जो भात आहे तो एकदम असा मोकळा होतो। आता इथे तुम्ही बघू शकता पाण्याला अशी एक दणकून उकळी आणली। आता यामध्ये हे तांदूळ घालून घ्यायचे आहे। आता यामध्ये मी तांदूळ धुवून घातले आहे। गॅस मोठ्याच आचेवर ठेवायचा, पाण्याला एक उकळी आणून घ्यायची आणि नंतर मग गॅस मीडियम आचेवर करून घ्यायचा। आणि आता इथे तुम्ही बघू शकता पाण्याला एक उकळी काढून घ्यायची आणि गॅस आता कमी करायचा आहे। आता मंद आचेवर झाकण ठेवून आता यावर 10 ते 15 मिनिटं शिजवून घ्यायचं आहे। आता इथे 10 ते 15 मिनिटं झाली आहे, झाकण उघडून बघायचं आणि तुम्ही बघू शकता इथं मस्त आपला भात शिजला आहे। आता याला काढून घ्यायचं आणि याला 10 ते 15 मिनिटं फॅनखाली असं सुकत घालायचं, म्हणजे याची जी शीत आहे ती अजिबात तुटतील नाही। तर मी फॅनखाली ठेवते। आता त्याच कढईमध्ये तिथे मी 2 चमचे तेल व्यवस्थित गरम करून घेते। आपलं तेल हलकंसं तापलं की यावर 1 चमचा जिरे घालून घ्यायचे। जिरे व्यवस्थित फुलायला हवे। आता इथं जिरे व्यवस्थित फुलले आहे, तर यावर आपल्याला भात टाकून घ्यायचा। मोठ्या परातमध्ये काढून घेतला होता आणि फॅनखाली 15-20 मिनिटं असंच ठेवून दिला, जेणे काय होईल तो एकदम मोकळा सुटसुटीत राहील। आता हा भात आपल्याला यामध्ये घालून घ्यायचा। आता आपल्याला हलक्या हाताने हा भात मिक्स करून घ्यायचा। आता यामध्येच आपल्याला चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं आहे आणि बारीक चिरलेली खूप सारी कोथिंबीर आणि परत एकदा हा आपल्याला फिरवून घ्यायचा आहे। रेस्टॉरंटमध्ये असा जीरा राईस तुम्ही खाल्लाच असेल, त्या पद्धतीचा जीरा राईस आपण घरी बनवत आहे। आता मी याला मिक्स करून घेते व्यवस्थित। आता मी मस्तपैकी हा फिरून घेतला आहे। तर तुम्ही बघू शकता इथं आपला जीरा राईस बनवून तयार आहे। तर गॅस करायचा बंद। तर हा रेस्टॉरंट पद्धतीचा जीरा राईस बनवून इथं तयार आहे। आता याला मी प्लेटमध्ये सर्व करते। बघा इथं मी प्लेटमध्ये जीरा राईस काढून घेतला आहे आणि अगदी रेस्टॉरंटमध्ये जसा मिळतो तसा जीरा राईस घरच्या घरी बनवून तयार आहे। आणि तुम्ही बघू शकता एकदम असा मोकळा झाला आहे। तुम्हाला एक टिप सांगते, भात शिजून घेतला की तो एका मोठ्या परातमध्ये काढायचा आणि 15 ते 20 मिनिटं फॅनखाली सुकत घालायचा, म्हणजे जेणे काय होईल तो असा लांब सडक राहील, त्याची अशी तर अजिबात तुटत नाही। तो तुम्ही बघू शकता अगदी लांब सडक आहे, अजिबात एकही शीत तुटलं नाही, म्हणजे तसा तो मोकळा राहतो आणि सुटसुटीत होतो, खाण्यासाठीही योग्य प्रमाणात बनतो। तर ही टिप तुम्ही फॉलो करा, तुमचा बी जीरा राईस
रेस्टॉरंटसारखा होईल. तर मग तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त तुमच्या फ्रेंड फॅमिली सोबत शेअर करा. तसेच आगळी वेगळी रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्याचबरोबर बेल आयकॉन क्लिक करून ऑल सिलेक्ट करा. ज्याने काय होईल मी छान छान रेसिपी अपलोड करेन त्याची नोटिफिकेशन तुम्हाला येऊन जाईल. आज वेळात वेळ काढून तुम्ही ही रेसिपी बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. अशी छान छान रेसिपी बनवून खात जा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.